नमस्कार मंडळी. आज गुढीपाडवा, चैत्र शुद्ध प्रतिपदा 19 मार्च 2026. आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. येणारं वर्ष सुख, समृद्धी, आरोग्याचं आणि स्वास्थ्याचं असावं अशी ईश्वर चरणी प्रार्थना. डिवाइन हिलिंग या वर्कशॉपच्या माहितीसाठी हा व्हिडिओ आहे. आपण हा वर्कशॉप निश्चित जॉईन करावा, त्याचा लाभ घ्यावा. नेमकं या वर्कशॉपमध्ये काय असणार आहे, कोणासाठी असणार आहे, डिवाइन हिलिंग म्हणजे काय, हे सगळं जाणून घेणार आहोत. डिवाइन या शब्दाचा अर्थ आहे दिव्य आणि हिलिंग म्हणजे क्युअरिंग, बरे होणे, पूर्णत्व प्राप्त करणे. होल या शब्दापासून हील हा शब्द बनलाय. खरं म्हणजे जेव्हा आपण अस्वास्थ्याने ग्रस्त असतो, म्हणजे शारीरिक मानसिक अस्वस्थ असतो, त्यावेळेला अपूर्ण असतो. आणि पूर्णत्व प्राप्त करणे, बरे होणे म्हणजे हिलिंग. डिवाइन हा शब्द का वापरलाय? हिलिंगची जर प्रोसेस तुम्ही जाणून घेतली, त्याची माहिती घेतली, अगदी साधी जखम भरण्यापासून ते एखादा असाध्य दुर्धर आजार बरा होण्यापर्यंत हिलिंग नेमकं कसं काम करतं हे जर आपण जाणून घेतलं तर आपण आश्चर्यचकित व्हाल आणि आपण या प्रोसेसला डिवाइन म्हणाल. म्हणून डिवाइन हिलिंग आपल्या सगळ्यांच्या आत ही इनेट आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना निसर्गाने ही बहाल केली. आपल्या आत ही हिलिंगची पॉवर सतत वास्तव्यास असते आणि आपल्यासाठी सतत कार्यरत असते. मंडळी, तुम्ही म्हणाल मग काही वेळेला आपण असाध्य आजाराने का ग्रस्त होतो, आपण आजारातनं बरे का होत नाही, किंवा आपण अस्वास्थ्य का होतो, आपण आजाराला बळी का पडतो, त्यावेळेला ही हिलिंग का काम करत नाही. तर हे सगळं आपण जाणून घेणार आहोत की ही हिलिंग पॉवर त्यावेळेला का काम करत नाही. आणि अशा वेळी या डिवाइन हिलिंगने आपल्यासाठी जास्तीत जास्त कार्य करावं, आपण रोगमुक्त व्हावं, आपण आनंदी व्हावं, मानसिक अस्वास्थ्यातून बाहेर पडावं, हे कसं साध्य होईल, त्यासाठी काय टूल्स, टेक्निक्स वापरायचे, ते सगळं आपण या वर्कशॉपमध्ये घेणार आहोत. मंडळी, बऱ्याच वेळा आपण अशा मानसिक अस्वास्थ्याने ग्रस्त असतो, असा एखादा आघात आयुष्यामध्ये होतो, असा एखादा अपघात होतो की आपलं आणि आपल्या कुटुंबाचं स्वास्थ्य हरवतं. आपल्या संपूर्ण जीवनाला ते व्यापून असतं. अनेक वेळा कार्डियक डिसीज म्हणजे हार्ट डिसीज आणि कॅन्सर असे दुर्धर आजार असतात. अनेक वेळा असे इनक्युरेबल डिसीज असतात ज्यासाठी आपण आयुष्यभर गोळ्या घेत असतो. मग आपण आयुष्यभर जरी गोळ्या घेत असलो तरी पूर्ण आपण यातनं बरे होत नाही. अशा वेळी त्या कन्व्हेन्शनल मेडिसिन बरोबर, त्या घेत असलेल्या उपचाराबरोबर नेमकं आपण काय करावं, इतर उपचार काय करावे, आपल्यातर्फे आपण काय कॉन्ट्रीब्युशन करावं, हिलिंगसाठी म्हणजे रोग बरे होण्याच्या प्रक्रियेसाठी आपण आपल्यातर्फे काय करू शकतो, हे सगळं या वर्कशॉपमध्ये आहे. यामध्ये अनेक असे टेक्निक्स आहेत, अनेक असे व्हिडिओज आहेत की ज्यामध्ये अशा पद्धतीचं ज्ञान दिलंय जे आपल्याला इतर कुठे मिळणार नाही. म्हणजे नेमकं रोगाची प्रक्रिया कशी होते, रोग रिव्हर्स होण्याची, बरे होण्याची प्रक्रिया कशी असते, अनेक गोष्टी अशा काय आहेत ज्या या हिलिंग प्रोसेसला अडवतात, अडथळे आणतात. मंडळी, ह्या हिलिंग प्रोसेसची स्वतःची एक बुद्धिमत्ता आहे आणि ती स्वतः कार्य करत असते. फक्त आपण आपले काही गोष्टी, आपले काही विचार, आपल्या काही धारणा किंवा आपल्या अशा काही कृती असतात ज्या या हिलिंग प्रोसेसमध्ये अडथळा आणतात. या अडथळ्यातून कसं मुक्त व्हावं, सरेंडर कसं व्हावं, प्रार्थना कशी करावी, यामध्ये आपल्याला अगदी म्हणजे नकारात्मक भावनातून मुक्त कसं व्हावं, नकारात्मक धारणातून कसं मुक्त व्हावं, त्यासाठी टॅपिंग थेरपी, मेडिटेशन आणि हिलिंग याचा संबंध काय, ब्रीदिंगचा आणि हिलिंगचा संबंध काय, प्राणायाम आणि हिलिंगचा संबंध काय, अशा अनेक टूल्स, टेक्निक्स असणार आहेत. जसे सप्तचक्र एनर्जायझेशन, सप्तचक्र शुद्धिक्रिया असणार आहे, सप्तचक्र ऊर्जित कसे करावं, हे एनर्जी सेंटर्स आपल्यामध्ये कशा पद्धतीने कार्य करतात. आणि आयुष्यामध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला नकारात्मकतेला किंवा अडथळ्याला ट्यून ठेवतात. अशासाठी होओपोनोपोनो टेक्निक कशा पद्धतीने वापरावं, अशा अनेक गोष्टी आपण यामध्ये प्रॅक्टिकली करणार आहोत. थेअरी तर असणारच आहे आणि प्रत्यक्ष रीतीने आपण यावर उपाय कसा करता येईल ते प्रॅक्टिकली बघणार आहोत, प्रत्यक्ष करून घेणार आहोत. आपल्या सगळ्यांनी हा वर्कशॉप जरूर जॉईन करावा, याचा लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे. पुन्हा एकदा आपल्याला शुभकामना. आपलं वर्ष आनंदाचं, सुखाचं आणि स्वास्थ्याचं असावं अशी प्रार्थना. धन्यवाद.